नमस्कार मैत्रिणींनो, मोनिका एक्झॉटिक्समध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आणि आता जे आपला सर्वात महत्त्वाचा विषय हर्बल हेअर डाय म्हणजेच आयुर्वेदिक मेहंदी ही आपण कशी करतो, तर याच्यामध्ये हर्बल सगळ्या ज्या आयुर्वेदिक वनस्पती आहे, जडीबुटी आहे, त्यांच्या पावडर्स आहेत. कुठल्याही प्रकारचा अमोनिया किंवा PHO हा नाही आहे, जो आपल्या बाहेरचे तुम्ही कलर्स वापरतात त्याच्यामध्ये असतो आणि त्यामुळे तुमच्या केसांवर दुष्परिणाम होतो. बाहेरचे कलर्स वापरल्यामुळे तुमचे जर अगोदर 10 केस पांढरे असतील तर ते वापरल्यामुळे सलग वापरामुळे तुमचे जास्तीत जास्त केस पांढरे व्हायला सुरुवात होतात. तर आता मी तुम्हाला दाखवत आहे की हा कलर वापरायचा आहे कसा, हर्बल हेअर डाय. तर इथे मी हा कलर घेतलेला आहे, आपली मेहंदी घेतलेली आहे, हे बाउल घेतलेला आहे. तुमचे पांढऱ्या केसांचं प्रमाण किती आहे त्यानुसार हे प्रमाण तुम्हाला घेता येऊ शकतं. जर फक्त टचअप करायचं असेल तर 2 चमचे ही मेहंदी तुम्ही घेऊ शकताय. आणि ज्यांचे पूर्णच पांढरे केस असतील त्यांनी हे पूर्ण पॅकेट जे आपले 70 ग्रॅमचं पॅकेट आहे हे तुम्हाला घ्यावं लागेल. तर ही मेहंदी भिजवून ठेवावी लागत नाही, ही फक्त डायरेक्ट तुम्हाला घ्यायची आहे, इन्स्टंट तुम्हाला लावता येते. इथे मी 2 चमचे मेहंदी घेत आहे, कारण आता मी ज्यांना मेहंदी लावत आहे तर त्यांना फक्त टचअप करायचं आहे, बाकी केस काळे आहेत. तर इथे 2 चमचे मी ही हर्बल हेअर डाय घेतलेला आहे, हर्बल मेहंदी घेतलेली आहे. ही ब्लॅक कलरची मेहंदी आहे. आपल्याकडे 2 कलर्समध्ये अवेलेबल आहे, ही ब्लॅक आणि ब्राऊन, हे दोनही कलर तुम्हाला मिळतील. त्यानंतर रूम टेम्परेचरचं पाणी, साधारण थोडंसं कोमट पाणी असेल तर ते आपण याच्यामध्ये टाकायचं आहे. हिवाळ्यामध्ये हे पाणी थोडंसं जास्त गरम करून घ्यावं लागतं, नाहीतर कलर येत नाही. क्लोज घे. इथे आपण ही मेहंदी मिक्स करून घेतोय. मीडियम कन्सिस्टन्सी त्याला करायची आहे. 2 चमचे मेहंदी इथे आपण घेतलेली आहे आणि त्यामध्ये रूम टेम्परेचरचं साधं पाणी आपण टाकत आहोत. मीडियम कन्सिस्टन्सी करायची आहे, खूप जास्त घट्ट किंवा खूप पातळ करायची नाहीये. ही मेहंदी अजिबात भिजवून ठेवावी लागत नाही, त्यामुळे वेळेची बचत होते आणि तसेच यामध्ये कुठलेही केमिकल नाही, त्यामुळे साईड इफेक्ट्स नाही. कुणीही हे लावू शकतात, जेंट्स लेडीज दोघांनाही हे वापरू शकतात. ज्यांचे पांढरे केस झालेले आहे, व्हायला सुरुवात झालेली आहे, कृपया बाहेरचे कलर्स तुम्ही वापरू नका. त्या कलरच्या पॉकेटवर जे डिस्क्लेमर लिहिलेले असतात ते वाचा, त्याचा अभ्यास करा आणि जागे व्हा. तुम्ही बघू शकताय, मीडियम कन्सिस्टन्सीला आपण हे भिजवून घेतलेलं आहे. खूप पातळ नाही आहे आणि खूप घट्टही नाही आहे. आता ही मेहंदी लावण्यासाठी तयार झालेली आहे. आता मी तुम्हाला लावूनही दाखवते कसं लावायचं. इथे आपली मेहंदी भिजवून झालेली आहे आणि आता मी लावून दाखवत आहे. तुम्ही बघू शकताय, इथे स्काल्पला जो मधला भाग आहे तिथे केस बऱ्यापैकी पांढरे होतात सर्वांचे, तर तिथे आपण अप्लाय करूया. खूप साधी सोपी आहे मेहंदी लावणं, पण तरीही बऱ्याच जणींचे प्रश्न असतात की ही मेहंदी कशी भिजवायची, कशी लावायची, किती वेळ ठेवायची, त्यानंतर कशी धुवायची. तर या सगळ्या स्टेप्ससाठीच हा व्हिडिओ करत आहे की तुम्हाला कशी भिजवायची हे तर मी दाखवलेलं आहे. त्यानंतर जिथे जिथे आपल्याला पांढरे केस दिसत आहेत तिथे तिथे ही मेहंदी आपल्याला लावायची, टचअप करून घ्यायचं आहे आणि संपूर्ण अशा पद्धतीने टचअप झालं जिथे जिथे पांढरे आहेत तिथे. त्यानंतर 1 ते 1.5 तास ही मेहंदी ठेवून तुम्हाला फक्त साध्या पाण्याने, साध्या कोमट पाण्याने हे केस धुवून घ्यायचे आहे, हेअर वॉश करायचं आहे. कुठलाही शॅम्पू त्यावेळेला वापरायचा नाही, कंडिशनर वापरायचं नाही. थोडेसे रफ जरी तुम्हाला केस वाटले तरीही ते तसेच असू दे, तसंच ठेवायचं. त्यानंतर रात्री तेल लावायचे आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही शॅम्पूने हे केस धुवू शकतात. अशा पद्धतीने ही हर्बल हेअर डाय आपण केसांना लावायची आहे आणि केमिकल्सपासून दूर राहायचं आहे. नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हर्बल हेअर डाय ही मेहंदी ऑर्डर करा. हे बघा, मेहंदी लावून 1-1.5 तास ठेवल्यानंतर वॉश केलेलं आहे, केस धुतलेले आहे साध्या पाण्याने आणि त्यानंतरचा कलर तुम्ही बघू शकतात किती सुंदर काळे झालेले आहे. आपण जी ही लाईन आहे फ्रंटची ही लावली होती, इथे पांढरं होतं, इथे होतं, तर अशा पद्धतीने केस छान काळे झालेले आहे.